इस्रायलचा इराणवर अणुबॉम्ब टाकण्याचा इशारा। इराणमध्ये न्यूक्लिअर रेडिएशनचा धोका। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आखाती देशात भीती। मध्य पूर्वेत युद्धाचा आगडोंब उसळलाय। अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र केंद्रावर हल्ले चढवल्यानं संपूर्ण आखाती देशांमध्ये खळबळ उडाली आहे। त्यातच आता इस्रायलच्या आर्मीनं अणुबॉम्बनं इराणची राजधानी तेहरान उडवून देण्याची धमकी दिली, तर इराणने थेट इस्रायलच्या दिमोना अण्वस्त्र केंद्राच्या चिंधड्या उडवण्याचा इशारा दिलाय। इराण आणि इस्रायलनं एकमेकांचे अण्वस्त्र केंद्र उडवून देण्याच्या धमक्या दिल्या जात असतानाच आता बुशवर अणुऊर्जा प्रकल्पाचा संपर्क तुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली। त्यामुळे अमेरिकेनं इराणमधील अण्वस्त्र केंद्र लक्ष्य केल्यानं संपर्क तुटलाय का, असा सवाल उपस्थित केला जातोय। खरं तर इराणला अमेरिका किंवा इस्रायल आपल्या अण्वस्त्र केंद्रांना लक्ष्य करेल याचा अंदाज आधीच आला होता। त्यामुळे इराणनं आपले अण्वस्त्र केंद्र जाग्रोस पर्वतरांगेत अत्यंत खोलवर बनवलंय। ही अण्वस्त्र केंद्र प्रचंड गोपनीय आणि सुरक्षित असल्याचं मानलं जातं। ही सुरक्षा यंत्रणा किती कडेकोट आहे पाहूयात। इराणची अण्वस्त्र केंद्राचे डोंगर दऱ्यात 3 गेट आहेत। त्यात इस्फहान केंद्राचं पहिलं गेट रिसर्च सेंटरला जाण्यासाठी आहे, दुसरं गेट न्यूक्लिअर लॅबमध्ये पोहोचण्यासाठी आहे, तर तिसरं गेट युरेनियमच्या साठ्याकडे जाणार आहे। या तिन्ही गेटच्या आतमध्ये 200 मीटर खोलवर बंकरमध्ये संशोधन केंद्र आहे, तर त्याच्याही खाली आणखी 150 मीटरवर युरेनियम साठवलं जातं। कारण इतक्या खोलवर अमेरिकेचा B-2 बॉम्बरही पोहोचू शकत नाही। मात्र नतांज आणि इस्फहान ही अण्वस्त्र निर्मिती केंद्र अमेरिकेनं उडवल्याचा दावा केलाय। त्यानंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं तातडीनं तपासणी केली, मात्र त्यामध्ये रेडिएशन झालं नसल्याचं समोर आलंय। हे असं असलं तरी अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बनं अणुऊर्जा केंद्रातील अण्वस्त्रांचा साठा उडवला, तर 1945 मध्ये जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये जसा विध्वंस घडला होता त्यापेक्षा कितीतरी भीषण स्थिती निर्माण होऊ शकते। आणि याच रेडिएशनमुळे फक्त इराणच नाही, तर शेजारचे सौदी अरेबिया, ओमान, इराक आणि जॉर्डनमध्येही विनाश घडू शकतो, हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।